ठरलं तर मगच्या आजच्या भागात अर्जुन सायली महिपतकडे आलेले असतात जेलमध्ये. महिपतला विचारते कोणतं सत्य आहे की ते नागराजला माहिती आहे. बोल ना महिपत, बोल. महिपत शिकरे म्हणतात, वहिनी तुम्ही अंधारात चालताय आणि तसेच चालत राहा. एक ना एक दिवस तुम्हाला उजेड नक्की दिसेल आणि तो उजेड तुमच्या घरातच दिसेल. अर्जुन म्हणतो, मी बोललो होतो ना सायली, महिपत काही तोंड उघडणार नाही. महिपत शिकरे म्हणतात, नागराज जे बोललं आहे ना ते तुमच्या घरातच शोधा. नंतर सायली आणि अर्जुन तिथून निघून जातात. तर सुभेदारांच्या घरी रविराज काका न्यूजपेपर वाचत असतात. तेव्हा त्यांना थोडं हसायला येतं. तर प्रताप काका म्हणतात, काय झालं रविराज, काय वाचलं असं की तू हसतोय? तेव्हा ते सांगतात, प्रॉपर्टीसाठी एका भावानेच भावाचा खून केला आहे. तेव्हा प्रताप काका म्हणतात, तू अशा बातम्या वाचत जाऊ नको बरं, ठेव तो पेपर. बस नको तो विचार करत राहतो. रविराज काका म्हणतात, असं काय चुकलं असेल ना माझं, मी कुठे कमी पडलो असेल की नागराज असा वागला? प्रताप काका म्हणतात, रविराज सावर स्वतःला. त्याच वेळेला तिथे अश्विन येतो आणि तो म्हणतो, काका व्यवस्थित तर आहे ना? तेव्हा ते हो म्हणतात. आणि प्रतिमा आत्या कुठे आहे? तेव्हा रविराज काका म्हणतात, ती झोपली आहे, तब्येत थोडी बरी नाही आहे. तेव्हा अश्विन म्हणतो, सध्या दगदग खूप झाली आहे आणि त्यामध्ये असा थकवा जाणू शकतो, तेव्हा आपण प्रतिमा आत्याची फुल बॉडी चेकअप करून घेऊ. रविराज काका म्हणतात, हो होळीनंतर करूया. अर्जुन सायली जेलमधनं निघणार त्याच वेळेला नागराज काका अर्जुनला आवाज देतात, मी घातलेल्या कोड्याचं उत्तर सापडलं का नाही अजून? त्या प्रश्नाचं उत्तर फक्त मी देऊ शकतो. सायली म्हणते, किती जरी काही झालं ना, पण आम्ही त्या कोड्याचं उत्तर शोधायला तुझ्याकडे येणार नाही. तर नागराज काका म्हणतात, येईल, एक ना एक दिवस असा येईल की तुम्हाला माझ्याकडे नाक घासत यावंच लागेल, कारण त्या कोड्याचं उत्तर फक्त नागराज किल्लेदारला माहिती आहे. आणि यांचं तिघांमधलं बोलणं प्रिया लांबून ऐकत असते. तेव्हा नागराज काका म्हणतात, मी 1 महिना देतो तुम्हाला, 1 महिन्यानंतर तुम्ही माझ्याकडे या. तोपर्यंत तुम्ही प्रयत्न करू शकतात, पण याचं उत्तर फक्त मी देऊ शकतो. तर प्रिया मनातच विचार करते, नेमकं याने कोडं कोणतं घातलं असेल आणि माझ्याबद्दल तर नसेल ना काही, आणि 1 महिन्यानंतर परत बोलवलं याने, तेव्हा मला काहीतरी हालचाल करावी लागेल. त्यानंतर अर्जुन सायली तिथून निघून जातात. बाहेर आल्यानंतर सायली विचार करत असते. तेव्हा अर्जुन तिला म्हणतो, चल मी तुला आधी सोडतो, नंतर मी ऑफिसला जातो. पण सायलीचं काही लक्ष नसतं. तर अर्जुन हात लावून तिला सांगतो, अगं काय विचार करते? तेव्हा सायली म्हणते, नागराज आणि महिपत हे असे का वागत असतील? आपल्याला तर माहितीच आहे नागराज काही तोंड उघडणार नाही, पण महिपत का बोलत नसेल? तेव्हा अर्जुन म्हणतो, आपलं कालच बोलणं झालं होतं ना, महिपत तोंड उघडणार नाही. तर सायली म्हणते, आपल्याला हेही माहिती होतं ना की नागराज विरोधात पण तोंड उघडणार नाही, पण त्याने साक्ष दिली ना, असं काय कारण होतं की त्यांनी साक्ष फिरवली? तेव्हा अर्जुन काही सांगणार तितक्यात थांबतो. तू रिक्षाने जाऊ नको असं मी सांगतोय. तर अर्जुन ऑफिसमध्ये आलेला असतो. चैतन्य त्याच्याशी बोलत असतो केसबद्दल, पण अर्जुनचं काही लक्ष नसतं. तो विचारांमध्ये असतो, महिपत असं का बोलला असेल, चालत राहा अंधारामध्ये, उजेड नक्की मिळेल. आणि नागराज पण बोलला, या कोड्याचं उत्तर फक्त नागराज किल्लेदारच देऊ शकतो. तेव्हा चैतन्य त्याला म्हणतो, अरे अर्जुन तुझं लक्ष कुठे आहे? ऑलरेडी तू उशिरा आला आहे आणि त्यात तुझं डोकंही काम करत नाही, काय झालं आहे? तेव्हा अर्जुन म्हणतो, महिपतकडे गेलो होतो. चैतन्य म्हणतो, काय बोलला तो? तेव्हा अर्जुन सांगतो, पण मग सायली पण होती माझ्याबरोबर. तर चैतन्य म्हणतो, अरे तू सायली वहिनीला कसं काय नेलं तू तिथे? महिपत काही बोलला नाही का सायली वहिनीसमोर? तेव्हा अर्जुन नाही म्हणतो. तर चैतन्य सांगतो, अजूनही वेळ गेलेली नाही आहे अर्जुन, तू सायली वहिनीला सगळं सत्य सांगून टाक. तेव्हा अर्जुन म्हणतो, मला सांगायचं आहे, पण मग तिने परमिशन दिली नसती ना अशी डील करण्याची. पण मी आता सांगणार आहे. आधी इन्स्पेक्टर सावंत त्यांना सांगतो साक्षीबद्दल, म्हणजे ते शोध घेतील आणि साक्षी सापडल्यानंतर मी सायलीला सांगून टाकेल सगळं काही. चैतन्य म्हणतो, पण साक्षी सापडेल का इन्स्पेक्टर सावंतांना? तेव्हा अर्जुन म्हणतो, नक्की सापडेल. खरंच प्रेक्षकांनो, अर्जुन आहे ना खूप ताणतोय बरं का. त्यांनी एवढ्यात सायलीला सगळं सांगून टाकायला पाहिजे होतं. परत काय होईल, यांच्यामध्ये परत मतभेद होतील, दोघं वेगळे होतील, काहीतरी असं वेगळं दाखवणार परत. आणि वेगळं झाल्यानंतर आपल्यालाही बघायला आवडत नाही ना मग. पण असो, अर्जुनने डिसिजन घेतला आहे ना सांगण्याचा, बघू आता पुढे. तर दुसरीकडे किचनमध्ये कल्पना काकू आणि सायली दोघी असतात. तिथे सुमन काकू येतात, पण ते अगदी गप्प असतात. सायली त्यांना सांगते, चहा होत आला आहे सुमन काकू, पण त्या काही रिस्पॉन्स देत नाही. तेव्हा सायली म्हणते, आई असं काहीतरी करायला हवं
की सुमन काकू थोड्याशा बाहेर पडतील या सगळ्यातनं. ते अजूनही नागराज काकांचाच विचार करत आहे. तेव्हा सायलीला एक आयडिया येते. ती मोठ्यानेच बोलते, अहो आई, तुम्हाला मनगण बनवायला येतं का हो? तेव्हा कल्पना काकू म्हणतात, अगं बरीच वर्षापूर्वी बनवले मी ते, पण मग आता एवढं काही आठवत नाही मला. त्यामध्ये चणा डाळ असते आणि साबुदाणा असतो, समप्रमाण असतं वाटतं ते. तेव्हा सुमन काकू पटकन उठतात आणि म्हणतात, नाही वहिनी, समप्रमाण नसतं त्याचं, एकाच 2 प्रमाण असतं. म्हणजे 1 वाटी साबुदाणा घेतला ना तर 2 वाटी चणा डाळ घ्यायची. तेव्हा सायली म्हणते, मला शिकवाल सुमन काकू? तर त्या शिकवायला तयार होतात. त्यानंतर त्या रेसिपी बनवायला लागतात आणि त्या खूप खुश असतात, कारण स्वयंपाक बनवायला तर त्यांना आवडतंच ना. तर सायली, कल्पना काकू दोघेही खुश असतात की जो आपला हेतू होता तो तर साध्य झाला. सुमन काकू खुश तरी झाल्या. तर दुसरीकडे प्रिया बाहेर आलेली असते. ती म्हणते, या नागराजसाठी काहीतरी करावंच लागेल, नाहीतर तो माझ्याबद्दल कधीही तोंड उघडू शकतो. त्यानंतर ती 2 वकिलांना फोन करून बघते, पण नागराज काकांची केस घ्यायला कोणीच तयार नसतं. तेव्हा प्रिया म्हणते, या नागराजने कांडच एवढे करून ठेवले, तर कोण याची केस घेणार? आणि त्या किल्लेदारच्या विरोधात तरी कशाला जातील बाकीचे ॲडव्होकेट? तर दुसरीकडे अर्जुन उशीरपर्यंत केसबद्दल बोलत असतो आणि चैतन्य बसल्या बसल्याच झोपा काढत असतो. तेव्हा अर्जुन त्याला उठवतो, अरे मी केसबद्दल महत्त्वाचं बोलतोय ना, तू काय झोपा काढतोय? तेव्हा तो म्हणतो, आता उशीरपर्यंत काम करायचं असेल तर मला कॉफी पाहिजे. तर अर्जुन सायलीला आवाज देतो, बायको इकडे ये, चैतन्याला कॉफी पाहिजे. तर तिथं सायली येते आणि ती म्हणते, चैतन्य भाऊजींना पाहिजे कॉफी का तुम्हाला पाहिजे? आणि ही काही वेळ आहे उशीरपर्यंत काम करण्याची? उद्या पण काम होऊ शकतं ना. तेव्हा चैतन्य म्हणतो, तू अगदी बरोबर बोलते वहिनी. जेव्हा जेव्हा हा मला उशीरपर्यंत काम करायला लावेल ना, तेव्हा तेव्हा तू अशी मध्येच लेक्चर द्यायला येत जा, म्हणजे यातनं माझी तरी सुटका होईल. त्यानंतर चैतन्य तिथून निघून जातो. तरी देखील अर्जुन कामच करत असतो. तर सायली म्हणते, तुम्हाला वेगळं सांगायला हवं का? आणि तुम्हाला जर जागरण करायचं असेल तर माझ्यासोबत करा. तर अर्जुनला वाटतं बेडरूममध्ये जाण्यासाठी बोलते की काय. तर सायली अर्जुनला बाहेर घेऊन येते गार्डनमध्ये आणि तिथे बसून छान गप्पा मारतात. आधी तर थोड्या रोमॅन्टिक गप्पा चालतात. त्यानंतर नागराजबद्दल विषय निघतो. सायली विचारते, काय विचार करत होता तुम्ही? तर अर्जुन म्हणतो, नागराज जे बोलला ते आपल्याला लाईटली घेऊन चालणार नाही. नक्कीच त्यामागे काहीतरी सिरियस आहे, पण ते काय आपल्याला शोधून काढावं लागेल. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळते, अर्जुन म्हणत असतो, नागराज कोर्टाबाहेर बोलला होता, जे तुमचं प्रिय घर पोखरते. तर प्रिय शब्दावरून त्यांच्या असं लक्षात येतं की प्रिय शब्दाचा अर्थ प्रिया असू शकतो. त्यांनी तिथेच एका फरशीवर काही नावं लिहिलेले असतात, त्याच्यात प्रिया पण नाव असतात. त्या प्रिया नावावर ते सर्कल करतात. तर अर्जुन सायली दोघंही निश्चय करतात. हातावर हात ठेवून म्हणतात, आता मिशन तन्वी. तर उद्या पुन्हा भेटूया, ठरलं तर मगच्या पुढच्या भागामध्ये. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा बाय अँड टेक केअर.